वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाच्या क्रिकेटचं ग्राउंड आहे, मैदान आहे. इथं मी बॉलिंग करतोय, सॉरी बॅट्समन आहे, आणि बॉल तुमच्याकडे सुटतोय कशाचा? तत्वज्ञानाचा. तो बॉल आल्यावर तुम्ही कॅच करायचा आहे. कशात? कशात करणार? बोला बोला बोला. नाही, चुकले. हा बॉल हातात कसा कॅच करता येईल? कानात. याच्यासाठी ऐकणाऱ्याचे कान चांगले लागतात, नुसत्या गर्द्या जमत नाहीत, त्याला दर्दी लागतात. विठ्ठल 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 भावना प्रधानता असावी, पण फिलॉसॉफी तत्वज्ञानाचा परिपोष कीर्तनात असला पाहिजे. भगवान विष्णू परमात्म्याचे अनंत अवतार आहेत. मच्छ, कच्छ, वराह, नारसिंह, वामन, परशुराम, राम, बौद्ध आणि कलंकी. या दोन अवतारात दोन अवतार यशस्वी आहेत. दुर्जनाचा येणे करोनी संहार, 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 दुर्जनाचा येणे करोनी संहार. पूर्ण अवतार रामकृष्ण, पूर्ण अवतार रामकृष्ण, पूर्ण अवतार रामकृष्ण, पूर्ण अवतार रामकृष्ण. तुम्ही सगळेजण टाळ भजनाचे नका वाजू, कीर्तनाच्या फडाचे वाजवा. हे भजनी झाले. घोळून घोळ घोळा वाजते टाळ, घाळा घाळा नाही. आणि मग झन झना नाद रसाळ, नाही तरच निघून जाईल. दुर्जनाचा येणे करुणी संहार, कोणी? रामकृष्णाधिकांनी. पूर्ण अवतार रामकृष्ण. आता या दोन अवताराचं प्रकरण वारकरी परंपरेत आलं. तुम्ही टाळ्या द्याल, वाक्य ऐका. तुम्ही बॉल तर टाकला, त्याला काही रिस्पेक्ट दिला नाही, हे तुमचं चाचणी माझ्या लक्षात पहिल्या दिवशी आली. यापेक्षा खालच्या लेव्हलला कीर्तन मला करता येणार नाही, कारण मी वर आहे. विठाल 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 राम आणि कृष्ण. पण रामकृष्णात विठ्ठल या देवतेला आपल्याकडे प्राधान्य. कोणत्या देवतेला? आपले तरी आपल्यात राहते, लांब आहेत माझ्यापासून. टावर खालीच रेंज नाही, बाकीच्याच कसं होणार? कुठली देवता आहे? विठ्ठल. विदा ज्ञानेन ठान लाती गृह्णाती इति विठ्ठला. मराठी विचा केला ठोबा, म्हणून नाव या विठोबा. विविधज्ञ, ज्ञान, ज्ञानाचा गाभा, तो विटेवरती उभा. वारकऱ्यांचं दैवत ज्ञानघन दैवत आहे, आणि त्याचं नाव पांडुरंग आहे, त्याचं नाव विठ्ठल आहे. मग विठ्ठल देवता आली कुठून? रामाचं पुराण आहे, कृष्णाचं पुराण आहे, मत्स्य पुराण आहे, वराह पुराण आहे, शिव पुराण आहे, गणपती पुराण आहे, दुर्गा भागवत आहे, इत्यादी आहे. विठ्ठल या देवतेबद्दल स्वतंत्र पुराण माझ्या जीवनात आतापर्यंत अभ्यासात आलं नाही. वारकरी संतांनी प्रमाण लिहिले, त्याच्या आधाराने या देवतेला आपण मानतो. पण नाही, असं नाही. गुरुवर्य पितामह भीष्म विद्वत वरेण्य, मराठा कुळात एकमेव विद्वान होऊन गेले, त्यांचं नाव गुरुवर्य निवृत्त महाराज वक्ते आबा. त्यांनी विठ्ठल पंचक स्तोत्र नावाचा ग्रंथ लिहिला. ज्ञानी असेल तर गुरु मानावा, तिथं जातीचा काय संबंध आहे? ज्ञानी ज्ञानीच, रिस्पेक्टच केलं पाहिजे, वंदनच केलं पाहिजे. आणि वक्ते आबानी प्रकरण असं लिहिलं, नमः पंढरीनाथाय, पंढरी पुरवासीने पांडुरंग प्रकाशाय विठ्ठलाय नमो नमः. किंवा भीमातीर निवासाय पंढरी पुरवासीने पांडुरंग प्रकाशाय विठ्ठलाय नमो नमः. श्लोक व्यास निर्मित पुराणापैकी स्कंद पुराणातला. म्हणजे व्यासानी पांडुरंगाचं वर्णन केलं, आणि यांचं पाहून शंकराचार्याने केलं समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम. यावर ट्रान्सलेशन झालं रूप पाहता लोचनी. यावर तुकोबराय म्हणाले सुंदर ते ध्यान,
आणि याचप्रमाणे नाथराय म्हणाले कैची समचरणीची शोभा. म्हणजे हे कसं क्रमवार आलं. विद्यापीठात PhD चा वाहेवा असा स्टेप बाय स्टेप होत असतो आणि ते क्रमप्राप्त चिंतन असावं लागतं. श्रोते हो, विठ्ठल ही देवता अजून सोपं गणित सांगतो. मी तुमच्याकडनं एका वाक्याला टाळ्याच्या अपेक्षा करणार आहे. वाक्य कळल्यावर विठ्ठल म्हणजे काय? रामा प्लस कृष्णा इज इक्वल टू विठ्ठला. वाचतील, हळूहळू वाचतील, दम्मानी वाचतील. कारण यांना लागणार माझ्याकडे काहीच नाही, गाणं नाही, कविता नाही, काय नाही, काय नाही. मी असा पागल परंपरेतला, तुम्ही मला निमंत्रण दिलंय. काही गावतरी तर म्हणतील विनाकारण कुलकर्णीला आजचा खर्च वायाच गेला, यापेक्षा चांगला अजून 10 वाढवले असते तर प्रसिद्ध महाराज मिळाला असता. जाताना कोणी नाराज झालं तर 10 काढून घ्या परत त्यांना द्या. विठ्ठल विठ्ठल माझ्या जीवनात ते अमर्याद पण मी अजून केलं नाही, त्याला प्रतिबंध ठेवलाय. त्यामुळे बोलण्यात आपल्या वजन, वचक, प्रभाव, रिस्पेक्ट आहे. नाही तर एकदा बुवा विकल्या गेल्यावर समाज त्याची कशी अवहेलना करतो आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. स्वायत्त असलं पाहिजे, स्वतंत्र असलं पाहिजे, क्षमता असली पाहिजे, कुवत असली पाहिजे आणि पारंपरिक शब्द प्रभावाचं ज्ञान गुरुकृपेनं असलं पाहिजे. लघु प्रस्थानत्रय किंवा बृहत प्रस्थानत्रयाच्या अंगानं भूमिका असली पाहिजे. चला, वेळ मला खूप कमी आहे. विठ्ठल या देवतेबद्दल आपण बोललो. शंकराचे किती अवतार आहेत? मला पटलेले, मला कळलेले, माझ्या अभ्यासातले बिरूबा शंकराचा अवतार, सिद्धनाथ शंकराचाच अवतार, ज्योतिबा शंकराचाच अवतार, मल्हारी, मार्तंड, भैरव, खंडेराया, जिजुरीगड निवासी, पेंबरी निवासी, पाली निवासी भगवान शंकराचाच अवतार. त्याच्यानंतर वीरभद्र शंकराचाच अवतार, कालभैरव शंकराचाच अवतार, रुरु भैरव, बालभैरव, अष्टांग भैरव, रुद्रभैरव इत्यादी अष्टभैरव आहेत. हे सगळे भैरव शंकराचाच अवतार. श्रीमंत निवृत्तीनाथ दादा वारकरी परंपरेचे लीडर्स, प्रेसिडेंट, गुरु शंकराचाच अवतार. छत्रपती शिवराय शंकराचाच अवतार. लक्षात ठेवा. इंद्रजमी जंब पर वाडव, सदंब पर रघुकुल राज पर सेर शिवराज है. त्याविना धर्म, नीती, न्याय हे प्रामाण्य त्यांच्याकडे आलंच नसतं. ही कृपा या परंपरेची. आदिगुरु शंकराचार्य शंकराचाच अवतार. हो, यापैकी मारुती शंकराचा कितवा अवतार असा प्रश्न श्रीधर स्वामींनी, दंडवत स्वामींनी, गावबा महाराज कावसानकरांनी, हरिपंडित महाराज पैठणकरांनी, नरहरी महाराज दशपुरुचास नगर जिल्हा यांनी एकनाथ महाराजांना 14व्या शतकात अमृतेश्वराच्या मंदिरात गोदावरीच्या काठावर पैठण तीर्थात केल्यानंतर एकनाथ महाराजांनी या प्रश्नाचं उत्तर दिलंय. रुद्र 11वा अवतार, रुद्र 11वा अवतार, रुद्र 11वा अवतार, हा हा, रुद्र 11वा अवतार, रुद्र 11वा अवतार. विघ्ने जाय जाय, नाम घेता विघ्ने जाय, नाम घेता विघ्ने जाय जाय, नाम घेता विघ्ने जाय. मारुती हा शंकराचा 11वा अवतार आहे. कितवा अवतार आहे? मी आळंदीहून आलो. माझे वडील वारकरी अंगानं भगवान बाबा, नारायणगड या फडाशा मठाशी कनेक्ट होते. गाथा, भजन, बाराबंदी, मुंडास माझ्या आजोबा ते सगळे जण, यांचे वडील शंकर बुवा. आणि मी आळंदीहून आल्यावर माझे वडील मला म्हणाले, ग्रामीण भागात मारुतीचा अभिषेक आहे, तू जा. माझं कुळ ते, परंतु आमच्याकडे याज्ञिक पूजा पाठापेक्षा वारकरी अंगाला विशेष प्राधान्य. मी सोपा माझा परिचय सांगू का? संत एकनाथ महाराजांचे पैठणातील
पटशिष्य दंडवत स्वामींचा मी 15वा वंशज. सोपं गणित. ज्यांनी वाळवंटात मेलीला गाढो जिवंत केलं होतं ते माझ्या कीर्तनात जिवंत माणसं मान हलवत नाहीत, हा माझा भाग आहे. त्यांनी मेलीला गाढो जिवंत केलं, त्या वंशातला मी. मला वडील म्हणले जा पूजा करायला. मला अनुभव नाही काही. मी गेलो पूजेला. ग्रामीण भागात ब्राह्मण पुजाऱ्याला गावातल्या यजमानाला ऍडजस्टमेंट करावं लागतं. ऍडजस्टमेंट. मी म्हणालो त्याला मारुतीचा अभिषेक. आळंदीहून आलो होतो आणि तत्वज्ञानाच्या चाकुरी चलत होतो. मारुतीच्या अभिषेकाला 11 ब्राह्मण लागतील असं मी म्हणालो. याच्यात माझं काही चुकलं नाही. नियम आहे, 11 जण लागतात. 11 रुद्राचे 11 प्रतीक. तो जरा पुरोगामित्वाच्या अवलाद होता. मराठी नाही कळत तुम्हाला. समाज सुधारक वगैरे हे सगळे. तो म्हणला मला महाराज एक करा ना, ऍडजस्टमेंट करा, 5 जणांवर भागवा. म्हणलं कसं करू? म्हणला एकाने 2 आवर्तन म्हणायचे, 5 दुनी 10 आणि 11वं सगळ्यांनी म्हणायचं. म्हणलं हेही चांगलंय. अजून 5 जणांचे पैसे आपल्यालाच मिळतील. मलाही बरं वाटलं. तुम्ही जागेत ना सगळेजण, जरा माना हलवारे मधून अजून, म्हणजे तुम्ही आहे असं वाटेल. सुरुवातीलाच गुलाल वाहून श्रद्धांजलीचा योग आणू नका. आणि मग मी म्हणलं 11 नाही तर 5 जण आहेत, आपण म्हणू 10 जण आवर्तन. म्हणलं हे तुझ्या म्हणण्याप्रमाणे ऍडजस्टमेंट मी केला, आता माझं ऍडजस्टमेंट करतो. म्हणलं काय महाराज? म्हणलं माझे वडील काही आले नाहीत, मला त्यांनी पाठवले, आम्ही 5 जण ही देवाची पूजा करतो. ते म्हणले वा वा डन, वा वा अभिनंदन, छान, चांगली गोष्ट आहे. मला आता माझं एक काम कर. म्हणलं काय? मला पोहे करून खाऊ घाल. आमचे खाता? म्हणलं तुझेच काय, कुठले खातो कर, पण 8 एक सुनेला बोलव. सुनबाई आली, शिकलेली, वेल शिकलेली पोरगी आली. तिला मी म्हणलं बाई पोहे मला कर. ती म्हणली करते, पण एक 8 आहे. म्हणलं कढीपत्ता टाकू नको, कोथिंबीर टाकू नको, जिरे टाकू नको, मोहरी टाकू नको, हळद टाकू नको, थोडं मीठ टाक आणि तेल न टाकता फोडणी देऊन मला खायला दे. मराठी कळते ना तुम्हाला सगळ्यांना? ती म्हणे बाई बिना तेलाची तुपाची फोडणी कशी देता येईल? म्हणलं ग्रीस टाक, ऑइल टाक, पेट्रोल टाक, ऍडजस्टमेंट कर. ती म्हणली बाई काय होतंय सासऱ्यांना, कशातही काही ऍडजस्ट करता येतं का? म्हणलं तुला जसं ते करता येत नाही तसं मला 11 ऐवजी 5 करता येत नाहीत. उत्तर संपलं. ज्या इस्लाम बांधवांनी तुम्हाला ग्राउंड दिले ते लोक त्यांच्या धर्माशी एकनिष्ठ आहेत. ते 5 वेळेला देवाचे आजान करतात. आपल्यातल्या किती अवलादी आहेत की महिन्यातून एकदा देवाजवळ आल्यात, की 8 दिवसातून एकदा श्री अनंत मधुसूदना प्रार्थना केली? सांगा ना मला. ते कपडा टाकून देवाची प्रार्थना, परमेश्वराला, त्या परवरदिगा खुदा अल्लाहाची प्रार्थना करतात. आपल्यात किती शहाणे आहेत. आपल्यात काय ते चलत असत, हे बुवा लोक आहेत, त्यांचा धंदा आहे असं म्हणून रामकृष्ण देवतेवर टीका करणारे आपले लोक आहेत. इस्लाम टीका करत नाहीत, ख्रिश्चन टीका करत नाहीत, शीख टीका करत नाहीत. टीका करणारे आपले शहाणे आहेत. आणि अशा लोकांना प्रतिबंध व्हावा म्हणून तरुणाईने हा सप्ताह हातात घेतल्याबद्दल त्यांचं मी धन्यवाद देऊन प्रार्थना करतो, अभिनंदन करतो. तुमची आवश्यकता आहे. वृद्ध लोक सप्ताहात मार्गदर्शक असावेत, पण तरुणी आणि तरुणांची आवश्यकता आहे. मी जरा प्रार्थना करून बोलतो. स्वाध्यायात तरुणी तरुण आहेत, प्रजापिता संस्थेत तरुणी तरुण आहेत, बैठकीत तरुणी तरुण आहेत, इस्कॉन मध्ये तरुणी तरुण आहेत. पण वारकरी परंपरेत वृद्धांची संख्या खूप आहे, ग्रामीण लोकांची संख्या खूप आहे. ते नसावेत असं म्हणत नाही मी, पण तरुणींना तरुणांना प्राधान्य असलं पाहिजे. जुन्यांनी नव्याला जवळ घेतलं पाहिजे आणि नव्यांनी जुन्यांचा आदर केला पाहिजे. हा समन्वय सप्त्यातून शिकायला पाहिजे. आणि हा सप्ताह या भाकरवाडीतला तत्वज्ञानाची भाकर देणारा महाराष्ट्रात एकमेव ठरावा अशी मारुती रायाला मी प्रार्थना करतोय. तुम्हाला काय लागतं मला माहित नाही. मी फक्त या जवळच्या लाडसंगवी पर्यंत त्या वाळवंटात कीर्तनाला भगवाननी आपल्याला आणलं होतं. त्याच्यानंतर माझं इकडं जवळ काही येणं होत नाही. माझं सारखं पुण्यात, नाशिकात, मुंबईला, रायगडला, अकोल्याला, अमरावतीला, नागपूरला प्रवास आहे, धुळे, जळगावला, या प्रभागात काही येणं होत नाही. आणि आलो तर मला जी सवय लागली शांततेची, सुरावटीची, लयाची, बांधणीची, अचूक प्रमाणाची, शुद्ध स्वरांची, ती जड जाते.
म्हणून मला तुम्ही ऍडजस्टमेंट करा. वादक, टाळकरी, ऐकणारे, स्पीकरवाले, शूटिंगवाले, ही तुम्हाला रिक्वेस्ट आहे. आयांना माझी प्रार्थना की आपापले तहाने लेकर नातू पंतू सांभाळा. मी या सगळ्या प्रकरणाला कंटाळूनच संन्यास घेतलेला आहे. बघा आता हे खळखळून हसल्यावर यांना शूट करायला पाहिजे की नाही मला सांगा बरं तुम्ही. तो प्रसंग निघून गेला ना, क्षण निघून गेला तो. आता ते काही गुदगुल्या केल्या हसणार आहेत का थोड्या त्याला? अरे अवघड आहे यार ऑपरेटिंग करणं. विठाल विठाल तो क्षण निघून गेला. त्या क्षणाला क्विक लागतं झूम करायला, लगेच करेक्ट. आता ती संधी निघून गेली. तरी तुम्हाला प्रार्थना आहे, ते मला स्कॅन करतील, तुम्ही त्यांना करा, दोघं मिळून अर्धा अर्ध घ्या आणि उर्वरित भाग समाजाला द्या. काय विषय चालला आपला? कीर्तनाचा. काय श्रोते हो चिंतनीय भूमिका तुमच्या समोर मांडतोय मी. वेळ मला कमी आहे, ऍडजस्टमेंट कुठं करावी. आता दोन्ही पखवाज वादक तज्ञ आहेत. इकडची कणिक जर पुढीकडे लावली तर जमल का हो? पण भाषण बघा, समानता हवी आहे. दोन्ही कातडे तिकडे कणिक लाव, काय होईल? शाई पडेल. त्याचा धर्म स्वतंत्र, याचा धर्म स्वतंत्र. ज्यानी त्याने ज्याचा त्याचा स्वधर्म जो बापा तो नित्य यज्ञ जाण पा. मी माझा धर्म मानलाच पाहिजे. विठाल 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 हा. आपल्या संप्रदायाने सॉफ्ट हिंदुत्व असं शिकवलं. आपला धर्म मानाच, पण अन्य धर्मांची अवहेलना करू नका. करू नका तुम्ही. आपलं बाळच आहे, पण इतराचं कार्ट नाही, तेही बाळ आहे. ही भूमिका वारकरी संप्रदायाची असल्यामुळं मी निवडलेला अभंग शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांचा आहे. मारुती हा 11वा अवतार आहे. रुद्र 11वा अवतार. हा अवतार आहे तुरुतरती अवतीर्ण होणे. शंकराच्या अनेक अवतारापैकी 2 अवतार प्रभावित. एक मल्हारी मार्तंड खंडेराया. ध्यायेन मार्तंड रूपम अचलचल कोटी सूर्य प्रकाशम नित्यम बोधावरूढम परमविरळम श्री कोटी कंदर पदर्पम श्रीमन मल्हारी राजम विजय जय कर म्हाळसा कांत सिद्धम. या देवतेला मानले म्हाळसेचा कांत, तिचा तो नोवरा, त्याला 2 अर्धांगिनी, एक बाणू आणि एक म्हाळसा. आपल्या नशिबात नाही ते. दृष्टांत होऊन गेला. चला पुढे. माणसं खूप जागे लागतात. विठाल विठाल पांढऱ्या कपड्यातला तरी ऍडजस्ट करू शकतो, आपल्याला तर अशक्य प्रकरण. जे झालं ते झालं, जे झालं ते झालं, आता होणे नाही. मला एक पखावज वादक आवडला आणि त्याला मी चालू कीर्तनात म्हणालो, तुला जावाई करावं असं वाटतं. तो मला आया आपको सिरडी मी तयार आहे, पण म्हणलं मी काय करू आता. तर कन्या तर होणार नाही, मग मानसिकता करायची, तुम्ही माझे मानस जावाई व्हा. काय व्हा? मानस पुत्र, मानस कन्या. मानस कन्या मी मानतो, ती तुम्हाला देतो, तुम्ही माझे जावाई व्हा. याला ऍडजस्टमेंट प्रकरण म्हणायचं. एक ऍडजस्टमेंटचा अजून एक दृष्टांत सांगतो, अभंगाकडे वळतो. एका कॉलेज स्टुडंटनी शर्ट पॅन्टीत इन केला. हे तर कळतंय ना, शर्ट आणि पॅन्ट. एका पोरानी शर्ट पॅन्टीत इन केला, समोरचा भाग आत टाकला आणि शर्टाचा मागील भाग खाली सोडला. मी म्हणलं हा नवीन प्रकार काय? खरं तर मॅन्युफॅक्चरिंग विभागात, इलेक्ट्रॉनिक विभागात, इलेक्ट्रिशियन विभागात, मेकॅनिकल विभागात, मोल्डर विभागात, फिटर विभागात, टर्नर विभागात, बेल्ट मध्ये, बेरिंग मध्ये आपला वस्त्र कपडा अडकू नये याकरता इन करावी. कुणी इन करावी? ज्याचं मशिनरीशी नित्य नातं आहे त्यांनी इन करावी. यांनी काय केलं, हा शर्ट पॅन्टीत टाकला आत आणि मागलचा भाग खाली सोडला. मला हा काय प्रकार आहे? तो म्हणला तुम्हाला कळणार नाही. मला समजून सांग मला. तो म्हणला शर्ट पुढे फाटल्यामुळे आत टाकला आणि पॅन्ट मागे फाटल्यामुळे खाली सोडला. गोड 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 गोड, छान छान. तुम्ही जागे व्हायला लागलात, मला आनंद वाटला. नाही तर मला वाटलं आजची विकेट माझी वाया जाते की काय, कोणास ठाऊक.
कारण माझ्यापेक्षा मातब्बर कीर्तनकार इथे येणार आहेत, या सगळ्यापेक्षा मी अल्पज्ञ आहे. विठ्ठल विठ्ठल कधी कधी टाळकरी चांगले मिळतात, कधी मिळत नाहीत, पण मला ते ऍडजस्ट करावं लागतं. सगळंच काही आपल्या घरच्या सारखं मिळणार आहे का आपल्याला? ऍडजस्टमेंट करावी लागती, त्याला पर्याय नाही. आता तर आपल्याला तिघांना ऍडजस्ट करायचे. पखावच 1 गट, टाळकरी 2 गट आणि श्रोते 3 गट. या तिघांना पकडून मला सत्ता टिकवायची आहे. हेही ज्यांना कळलं नाही त्यांना धन्यवाद देतो. ज्यांना कळत नाही ते प्रसादाला येत चलत राहा, त्यांचं भलं होईल. पुंडलिक वरद. दुसरं काय करू शकतो? यांना जा कतीत हळुवारपणा आहे कीर्तनातला. आरडा नाही, ओरडा नाही, किंचाळ्या नाही, ओशाळणे नाही, काही नाही. 3 गट आहेत आणि 3 गटाचा सत्ताधीश मी आहे. यातला एकही गट निघून गेला तर सत्तेला भय आहे. कारण राज्यसभेत मतदान कमी पडतंय, निर्णय घेता येत नाहीत. त्यामुळे टाळकरी महत्वाचे आहेत, वादक महत्वाचे आहेत आणि ऐकणारे महत्वाचे आहेत. या 3 गटावर माझी सत्ता आहे. परंतु ज्याचे आमदार स्वतंत्र निवडून आले त्याला एखादा बाजूचा गेला तरी भय नसतं. तसं ज्या बुवांना स्वतःचा स्वर आहे, स्वतःचा ताल आहे, अभिनय आणि अभिव्यक्ती आहे, त्याला सत्ता जाण्याचं भय नसतं. जे परावलंबित ह्या रूप पाहता तो गेला, उचला प्रमाण गेला. हे आपल्याला सावरता आलं पाहिजे, आवरता आलं पाहिजे. जसं घरातल्या थोरल्या स्त्रीला घरातल्या जिम्मेदाऱ्या पार पडाव्या लागतात, तसं बुद्धिरूपी स्त्रीला हा प्रपंच करताना नाकी नव आलं तरी संसार करावाच लागतो. विठाल विठाल आणि अजून एक काम करा बर का हो. आता जसं तुम्ही घेतलं त्यांना तसं हे लेकरं पण घ्या. म्हणजे मी यांच्यावर एक मालिका तयार करील. आयानो लेकर सांभाळा. बस बाळा खाली बस बस. ही सवय नाही मला महाराज, सवयच नाही, जमतच नाही. विठ्ठल विठ्ठल ज्या मंडपात टाचणी पडल्यावर आवाज येतो तिथेच वक्त्याचं प्रत्येक वाक्य श्रोत्याच्या कर्णेंद्रियातून अंतःकरणात प्रवेश करतं, अन्यथा नाही. मी तुम्हाला सांगतो, कॅमेरामनला शूटिंग मध्ये एखादा माणूस आडवा गेला तर तुम्हाला काय वाटतो? आनंद वाटतो का? अरे काय प्रॉब्लेम केला असं वाटतं की नाही तुम्हाला? मग तुम्हाला जसं वाटतं तसं माझ्या मेगापिक्सेलला वाटतं की हे काय चाललंय. शांतता असली पाहिजे. रुद्र आकारावा अवतार करी दुष्टांचा संहार. वारकरी संप्रदायाचा मारुतीचा काय संबंध आहे? चर्चेला सुरुवात. हा काय सुरुवात? आपल्या वारकरी संताचा अट्टहास असा आहे, एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती. हा हा. एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती. एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती. एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती. किंवा सर्वसंगी वीट आला तू एकला आवडसी. तिसरं प्रमाण आपुला तो एक देव करून घ्यावा. चौथं प्रमाण एक गावे आम्ही विठोबाचे नाम. पाचवं प्रमाण एको देवो देवकी पुत्र एव. एवढा वारकरी परंपरेचा अट्टहास आहे, तरी वारकरी संत पैलमेरूचे शिखरी दत्तात्रयाचं वर्णन करतात. अहं वाघ्या सोहं वाघ्या प्रेमनगरा वारी, सावधोनी भजनी लागा देव करा गैवारी भजन करतात. जगदंबेचं भजन करताना सुद्धा अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती म्हणा. अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती. पोत ज्ञानाचा पादळती, म्हणा पादळती. पोत
नाचते वा. ओद ओद भक्त नाचते गोंधळा ये हो गोंधळा येई हो जगदंबे गोंधळा येई हो जगदंबे गोंधळा येई हो जगदंबे गोंधळा येई हो जगदंबे जग मूळपीठ तू आंबे पेट तू आंबे पेट तू आंबे पेट तू आंबे गोंधळा येई हो जगदंबे गोंधळा येई हो जगदंबे गोंधळा येई हो जगदंबे गोंधळा येई हो जगदंबे जगदंबेची प्रार्थना केलीस ना नाट्टास काय आपुला तो एक देव करुणी एक धरीला एका पांडुरंगा खेरीज पण जगदंबेला प्राधान्य त्या त्या वेळेला दिलं का महिला व बाल कल्याण खातं तिच्याकडे असल्यामुळे एकच गृहमंत्री एकच मुख्यमंत्री एक महसूल चालत नाही त्या त्या खात्याचा तो लागतोच मुख्यमंत्री असूनही प्रत्येक जिल्ह्याला पालकमंत्री लागतो की नाही यावेळेला किती उशीर झाला तुम्हा सगळ्यांना माहिती ना पालकत्व दिल्याविना जिल्ह्याचा कारभार केला जात नाही या प्रत्येक देवतात लय करणारी देवता शंकर आहे पालकमंत्री पद विष्णूकडे राष्ट्रपती भगवान दत्तात्रय महिला व बाल कल्याण जगदंबा आहे सूर्याकडे सौर ऊर्जा प्रकल्प आणि प्रकाश योजना आहे मनाला विकसित करण्यासाठी चंद्र ही देवता आहे हे नागरिक शास्त्र आहे महाराष्ट्रातल्या संत परंपरेतलं वा देवीला मानलं अजून एक प्रमाण सांगतो सगळ्यांच्या पाठातलंय गणपतीला मानलं याबद्दल चौकडा प्रमाण आहे प्रथम नमन करू गणनाथा प्रथम नमन करू गणनाथा नमन करू गणनाथा प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराची आसुता उमा शंकराची आसुता उमा शंकराची आसुता उमा शंकराची आसुता चरणावरी ठेवू माथा चरणावरी ठेवू माथा चरणावरी ठेवू माथा चरणावरी ठेवू माथा साष्टांगी आता दंडवत म्हणा दंडवत साष्टांगे आता दंडवत दंडवत आता वंदू शारदा इत्यादी प्रमाण आपल्या पाठेत चौकडा प्रकरण आहे लांबेल म्हणून प्रतिबंध मी घातला सदानंद गुरुजी प्रमाण पाठ असू नये ऐन वेळेला अचानक प्रमाणाला ब्रेक करत असत कोणाकडनं काही घ्यावं कोणाकडनं काही घ्यावं म्हणून मी या ठिकाणी थांबलो गणपतीला वंदन केलंच शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती गणपती का घेतला बुद्धिप्रदाती देवता आहे देवी का घेतली शक्तिप्रदाती देवता आहे चिंतन कर सूर्य तेज प्रदाता आहे विष्णू पालकत्व आहे कोणत्या कोणत्या देवतेकडनं काय काय फिजिक्स पंचीकरण गुण घेतला भौतिक शास्त्रातला ऐकण्यासारखा आहे पुढचं एक चिंतन अत्यंत महत्वाचं आहे या सगळ्या क्रमामध्ये एक एक देवता मांडली तर मग मारुतीरायाचा वारकरी परंपरेशी संबंध काय त्याचं उत्तर आहे जगद्गुरु तुकोबऱ्यांची परंपरा राघव चैतन्य केशव सांगितलं लिखून बाबाजी आपुले मंत्र दिला राम परंपरा डिटेक्ट झाली तुम्हाला कळली पण तुकोबराय म्हणाले गुरुमंत्र जरी बाबाजीचा मला मिळाला असला तरी वारकरी संप्रदायाचा रस्ता जगाच्या पाठून मला कोणी दाखवला असेल तर काय भक्तीच्या ज्या वाटा काय भक्तीच्या ज्या वाटा हला
कुठल्या तरी कार्याला कोणीतरी साक्षीदार असावा लागतो. आज मला कॅमेरेमन एक वाक्य आठवलंय बर का. आज आजच्या कीर्तन मंडपाला या कार्यक्रमाला साक्षी कोण आहे तर चंद्र आहे साक्षीला. आनंद वाटला मला. फार गोड दैवत आहे ते. खाली पातील मांडावून कोजागिरी पौर्णिमा करावी असा तू आलास. धन्यवाद देतो. पण तुझं प्रतिबिंब पडलेलं दूध मी पिणार नाही. का? तुला क्षयरोग झालेला आहे. हे वारकरी संतांचं वचन आहे. माझी आई मला म्हणली कोजागिरी पौर्णिमेला दूध पी. म्हणलं पिणार नाही. का? वारकरी परंपरेतला आहे. ती म्हणाली पूजा केली. म्हणलं पिणार नाही. का? चंद्र मुळीच क्षयरोगी, त्याचे अमृत केवी गोड लागे. कळणारा अभ्यासकांना कळलं. बाकीच्या बद्दल मी फार काही वेळ वाया घालवत नाही. बरेच लोक माना हलवतात म्हणजे मला प्रसन्न आहे. ते ऐकतायत, ते स्वीकारतात, शब्दांचे भाव त्यांना कळतायत. वा काय भक्तीच्या या वाटा. उपहास वाचक, उद्गार वाचक, प्रश्न वाचक. इथे काय उपहास नाही, प्रश्नवाचक आहे. हनुमंतराया भक्तीच्या वाटा काय आहेत त्या मला दाखवा. आणि तो पथ, तो रस्ता, ते मार्गदर्शक मारुतीरायांनी वारकरी संप्रदायाला मार्ग दाखवला. वैष्णवानाम यथा शंभू. दोन नातेत मारुतीचे. त्यांचे मूळ अवतार भगवान शंकर, आदिनाथ गुरु सकळ. आपल्या संप्रदायाचा गुरुतला गुरु श्रेष्ठ आणि मारुती पथदर्शक. आणि त्यातही या गावाचं भाग्य असं सिंदूर चर्चित दक्षिणाभिमुख मारुती अत्यंत जाज्वल्य स्थान आहे. लक्षात धरा. मी दर्शन घेतानाच मला समाधान, सम्यक आनंद प्राप्त झाला. सेंदराच्या मारुती देवता प्रभावित. यातही काही बुवा लोकांना शंका आहे. सेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी भूती घेते. आपल्या पोटाची रडते मागते सीते अवधान. गणपतीला सिंदुरे, मारुतीला सिंदुरे, रेणुका देवीला सिंदुरे. मग सेंद्राच्या देवता मानाव्यात का न मानाव्यात. वारकरी संत निषेध करतात सेंदरी हेंदरी दैवते. पण कोणते सेंदरी? त्या तीन टप्पे करायचे. सात्विक, राजस आणि तामस. ज्यांना दोन पंखाचं चार पायाचं पक 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 ते नाही. सेंद्राच आहे पण त्यांना हे चालायचं. सेंद्राच आहे पण दुसरं ते नाही चालायचं. मारुती का चालतो? हा पथदर्शक देव आहे म्हणून. अशा मारुतीचं प्राकट्य कधी झालं? उत्तर आणि सुरुवात चैत्रातली पौर्णिमा उदयाला आली. कोणती पौर्णिमा? आज महत्वाचा दिवस आहे ना. तुम्ही त्याच्यामुळे सप्ताह ठेवलाय. मग तो विषय कळायला पाहिजे. सब्जेक्ट पौर्णिमा. पौर्णिमा विकसित तिथी आहे. कोणती तिथी आहे? विकसित तिथी आहे. लख प्रकाश पण शीतल चांदन. शरदोत्फुल्ल मल्लिका. शरदाचं टिपोर चांदणं पडावं तसं चैत्रात वसंत ऋतू. आणि वसंत ऋतू येणं की वन वेलीला फला फुलांचा बहर येतो. पाणी न टाकता, ठिबक प्रकल्प न करता वाळलेल्या वृक्षांना हिरवी पालवी फुटते. कारण वसंत ऋतू येतो. वसंत वल्लोक हितंचरंतः. वसंत येतो. मग महिन्याचं नाव आहे चैत्र. चैत्र नाव कसं पडलं? पालवी फुटल्यामुळे पृथ्वीवरच्या जमिनीचा आकार बदलल्या. हे चित्र बदललं. त्याहून चित्रा नक्षत्र झालं. आणि चित्रा नक्षत्रावरून चैत्र आला. आणि त्या चैत्रातल्या पूर्ण पौर्णिमेला मारुतीराय आज सूर्य उदय समयासी. कोणत्या समयाला? सूर्य उदय. पण याच्यात महाराष्ट्रात मोठं भांडण झालं. एबीपी माझा आला. मी कीर्तन करून गेल्यावर नेटला सर्च करा. त्र्यंबकेश्वरला ब्राह्मण, संन्यासी, वैष्णव आणि एक दंडी संन्यासी गोविंदानंद यांच्यात कमालीचं भांडण झालं. 2-3 दिवस ते भांडण एडिट करून पुन्हा पुन्हा टीव्हीला दाखवत होते. ते भांडण असं होतं, मारुतीरायाचा जन्म किष्किंधेला झाला का मारुतीरायाचा जन्म महाराष्ट्रामध्ये झाला, असं ते भांडण कलहप्रिय होतं. यावर एकनाथ महाराजांची गाथा अभ्यासत असताना हा अभंग माझ्या डोळ्यासमोर आला. ऋषी तपश्चर्या करतात, त्यामुळे ब्रह्मगिरी पर्वताच्या टोकाचं नाव ऋष्यमुख पर्वत आहे. काय आहे? महाराष्ट्रात आपल्या त्र्यंबकेश्वरला कुशावर्त तीर्थ आहे. 12 वर्षाला कुंभमेळा तिथे भरतो. भगवान त्र्यंबकेश्वर तिथे आहेत. आणि वारकरी संप्रदायाचे प्रेसिडेंट श्रीमंत निवृत्तीनाथ दादा तिथे आहेत. आणि नाथ पंथाचा उदय आणि विकास अनुपम शिलेवर्ण भारतात विकसित झाला. नवनाथ उदयाला आले.
आणि भारतात तत्वज्ञानाची बैसका तयार झाली. शांभवाद्वैत जन्माला आलं आणि मग तत्ववेत्ते तयार झाले आणि प्रवचन कीर्तनातनं तत्वज्ञान समाजाला मिळायला लागलं. ते केंद्र त्र्यंबकेश्वर आहे. त्याचं वर्णन नामदेवराय करतात. दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्यासी नाही यमपुरी, कुशावरते करता स्नान त्याचे वैकुंठी राहणे, नामा मने प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना. त्या पर्वताचं नाव ब्रह्मगिरी पर्वत, पण अजून परशुराम कल्पसूत्र ग्रंथात त्याचं नाव सांगितले कौलगिरी पर्वत. आणि तिसरं नाव आहे ऋष्यमुख पर्वत. बघा मी क्रमाने चाललोय बर का. आजच्या कीर्तनात अन्य विषय नाही, मारुती स्पेशल एक सब्जेक्ट. आणि तिथं अंजनी तपश्चर्या करायला लागली. श्वेत वस्त्र अंगावरच होतं, वारं सुटलं पारदर्शक, ते घसरलं, कंचुकी सुटली आणि साधना तिने सुरू केली भगवान शंकराची. मराठीतला श्लोक आहे, तुम्हाला म्हणता आला तर म्हणा किंवा संस्कृतचा म्हणू आपण. हात जोडा बसल्या बसल्या म्हणा. म्हणा कर्पूर गौरम करुणावतारम. तुम्ही तरी म्हणा सगळे. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे. हात जोडा म्हणा. पुढं काय? भवम भवानी सहितं नमामि. हात करावर. नमः पार्वती पते हरा हरा. काय होतं की जर मधून अजून असं वातावरण तापवलं नाही तर रेकॉर्डिंगला काही अर्थ राहत नाही. रेकॉर्डिंग करणाऱ्याला वेगळे वेगळे क्षणचित्र समाजाला दाखवता आले पाहिजे. त्यामुळे तुमच्या हाताला मी दिल्याबद्दल क्षमस्व. सगळ्यांनी हात वर केले तर काही मंडपात दुसऱ्याच्या हाताचा आधार घ्यावा लागतो. त्याला मेड देणे म्हणतात, सपोर्ट. ही पाळी कधी येते? कीर्तनात टाळ्या न वाजवल्यामुळे. म्हणजे त्याला काय होतं? अंगावर वारे जाणे याकरता टाळी वाजवावी, गुढी उभा राहावी, वाटती चालावी. पंढरीची म्हणजे ज्ञानपथाची. विठ्ठल विठ्ठल नमः पार्वती पते हर हर अभंग. आणि जे जे कार त्या लेकराला शांत करावं कोणतरी. ते लेकर आणत तर नाहीत ना इथले. मला द्या, मला होणार नाहीत आता म्हणून म्हणतो मी. विठ्ठल विठ्ठल किती वाजले बघा बरं. इथं फार काही सांगण्यात मजा नाही. थांबून घेतो मी. तपश्चर्या करताना आकाश मार्गाने वायू चालला होता. कोण चालला होता? वायू देवत आहे. वायूनं हवा सोडली. कोणती हवा सोडली? त्याच्याकडे ते कॅबिनेट मंत्री पद आहे. पर्यावरण कसं आहे, वनक्षेत्र कसं आहे, जलसिंचन प्रकल्प कसा आहे, तसं वायू खातंय. कोणाकडे? वायू देवतेकडे. वायू चालला आणि हवा सुटल्यामुळे आदरणीय ढमाले महाराज अंजनीच्या अंगावरचं वस्त्र घसरलं. तेव्हा काही भाऊ कदम नव्हते चला हवा येऊ द्या म्हणायला. हवा सुटली, वस्त्र गळलं आणि अंजनी ओम नमः शिवाय तपश्चर्या करत होती. अशा प्रसंगाला सौमित्रा, कैकई आणि कौशल्या पुत्र कामेष्टी यज्ञातून प्राप्त झालेला पायस प्रसाद पिंड स्नान करता करता घारीने झडपला आणि तो अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. पिंड घारीने झडपिला, अंजनीने तो सेविला. नमः शिवाय म्हणत म्हणत तो प्रसाद तिने घेतला. घेता घेता वायू आला, वायूने झडप मारली, त्यातला शेष प्रसाद मुखात गेला. अंजनीच्या उदरात मारुतीराय स्थापित झाले आणि चैत्र पौर्णिमेला सूर्य उदयाला, आज ते चैत्रात उदयाला आल्यामुळे आज या तिथीचं नाव आहे हनुमान जन्म महोत्सव पौर्णिमा. हा प्रसंग घडला कुठे? त्याचं उत्तर एकनाथ महाराजांनी दिलं. ऋषमुख पर्वती अंजनी तप करी, ऋषमुख पर्वती अंजनी तप करी, ऋषमुख पर्वती अंजनी तप करी, ऋषमुख पर्वती अंजनी तप करी. कोशला अंतरी
सदाशिव तोषला अंतरी सदाशिव तपाची अंती शिव झाला प्रसन्न तपाची अंती शिव झाला प्रसन्न वेदांतरे सदाशिव सदाशिव तपाचे अंते शिव झाला प्रसन्न तपाचे अंते शिव झाला प्रसन्न ऋषमुख पर्वती अंजनी तप करी कोशला अंतरी सदाशिव पर्वताच्या तोंडाला राहतात त्याचं नाव ऋष्यमुख पर्वत अंजनी तप करी तपश्चर्या करताना तोषला प्रसन्न जाहला कोण सदाशिव सदा म्हणजे कंटिन्यू सतत अखंड आणि शिव शब्दाचा अर्थ कल्याण वाचक कायम भक्तांचं कल्याण करणारा देव त्याचं नाव सदाशिव नाही तर कायम शिव असा अर्थ नाही याला शिव त्याला शिव नाही सदाशिव म्हणजे कल्याण करणारा तर शिव परमात्मा प्रसन्न झाला अंतःकरणात अंजनीने साधना केली आणि तपाच्या अंतिम टप्प्यात भगवान शंकर प्रसन्न झाले आणि काय म्हणाले मागे वरदान काय इच्छा तुझी इच्छा काय बोल ती म्हणाली काय इच्छा आहे माझ्या पोटी तुम्ही प्रत्यक्ष 11वा अवतार उदयाला यावेत कितवा अवतार 11वा काही गाव मी अशी पाहिलेत की संन्याशाच्या समाधीच्या प्रसंगाला मारुतीच्या मंदिराजवळ 11 वानरांनी प्रदक्षिणा मारल्या 11 जण उपस्थित राहिले हे मारुतीचे प्रतीक आहेत आपण खडे मारतो दगड मारतो कुत्रे मागे लागतात विडंबन करतो हे मान्य आहे की शेतकऱ्यांचे नुकसान होती पत्र्यावर उड्या मारतो पण ते प्रतीक आहेत कपिकुळ आहेत कपिकुळाचे मंडन आणि शरण एका जनार्दन कपी म्हणजे वानर अशा कुळात ज्यांचं अवतरण झालं तो मंडन म्हणजे रामभक्तीचा प्रचार करणारा अशा मंडन करणाऱ्या मारुतीला जनार्दनाचा एका शरण हनुमंत महाबळी रावणाची दाढी झाली वाटमेन दाढी असा प्रश्न विचारा ना दाढी तर मला पण आहे मग तिला काढी लावायची का नाही अवैचारिक वर्तन स्वैराचाराचं वर्तन करेप्टेड राहणं फ्रॉड करणं बलात्कार करणं फूस लावणं परस्त्री पळवणं अशा पाप कृत्य करणाराला प्रतिबंध घालणं म्हणजे दाढी जाळणं विठाल विठाल तेव्हा अंजनीच्या मुखातून शब्द निघाला एरी म्हणे तुझा ऐसा व्हावा मज पुत्र तुम्ही म्हणालात तर शंकरा तुमच्या सारखा मुलगा मला व्हावा ज्ञानी भक्त पवित्र उत्तम गुणी मारुतीला सगळे गुण आहेत ज्ञानी आहेत भक्त आहे आणि गुणी आहे याला प्रमाण सांगतो अतुलित बलधामम हेमशैलाभ देहम दनुजवन कृशानम ज्ञानिनाम अग्रगण्यम सकल गुण निधानम वानरानामधीशम रघुपती प्रिय भक्तं वात जातं नमामि बघा आता सगळे पद आले ज्ञानिनाम अग्रगण्यम अग्र म्हणजे पुढे समोर हुशार पोरं शिक्षकाच्या समोरच असतात जगातल्या विद्वानाच्या यादीत कॅबिनेट विद्यापीठात मारुतीराय पुढे ज्ञानिनाम अग्रगण्यम बर गुणाबद्दल सकल गुणनिधानाम जगातल्या सगळ्या गुणाचा गुणनिधी आहे जसं आपण म्हणतो ना हा मारुती मंदिराचा सभा मंडप आमदारांच्या निधीतून झाला विठ्ठलाचा सभा मंडप खासदारांच्या निधीतून झाला ही अर्थनिधी झाली परंतु मारुतीराय ज्ञान निधी आहेत ज्ञान निधी विद्यानिधी हे डॉक्टरेट पद आहे विठ्ठल विठ्ठल विद्या वारिध विद्या वाचस्पती आणि विद्यानिधी हे PhD चे प्रकल्प आहेत
मग त्या काळात मारुतीराय जगातल्या ज्ञानाच्या PhD मध्ये पारंगत असलेले एक ज्येष्ठ विद्यार्थी आहेत आणि वारकरी संप्रदायाचे कुशल मार्गदर्शक आहेत. मार्गदर्शक असा पुत्र मला व्हावा, ज्ञानी भक्त असावा, पवित्र असावा, गुणी असावा. मुलगा होण्यासाठी आईनं देवाला अशी प्रार्थना करावी, त्या कालखंडात प्रार्थनाच करावी, सैराट बघू नये. या ज्या माता भगिनींना कळलं नाही त्यांना मी धन्यवाद देतो. यापेक्षा झिंगाट मला घालता येणार नाही. त्याच्यासाठी पुढील कीर्तने आहे ते श्रवण करा. विठ्ठल विठ्ठल आता तुम्हाला हनुमान चालीसातला भाव सांगतो. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या. सगळ्याला हनुमान चालीसा येते. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपी सती लोक उजागर, रामदूत हात वर, अंजनी पुत्र पवन सुत नामा, महावीर विक्रम बजरंगी, कुमति निवार सुमति के संगी, कंचन बरन विराज सुवेशा, कानन कुंडल कुंचित, हाथ वर ध्वजा विराजे, कांज भुज जन शंकर सुवन केसरी, जय हो प्रताप जगवंदन, विद्यावान गुणी अति चातुर, राम काज करिबे को, प्रभु चरित्र सुनिबे रसिया, राम लखन सीता मन बसिया. सियावल प्रभु रामचंद्र भगवान की. नमः पार्वती पते हर हर महादेव. पवन सुत हनुमान की. बोलो रे भाई सब संतन की. ज्ञान गुण सागर. मारुतीराय कसं येतं? ज्ञान गुर, ज्ञान ज्ञान गुण सागर. ते ज्ञानाचे सागर आहेत. आपण ओढेत, आपण नद्या आहेत, आपण पाट आहेत, पण ते ज्ञान निधी आहेत, ज्ञानाचे सागर आहेत. तिहू लोक उजागर. रामदूत, रामाचे दूत आहात आणि अतुलित बलधाम. पहिल्यापासून रामाच्या दूताला प्राधान्य आहे हो. राम बाजूलाच राहिले. रावणाला रामाचा दूत कंट्रोल करता आला नाही, त्यामुळे रामाच्या नादी लागू नये. विठ्ठल विठ्ठल आणि तुम्ही आणि मी मारुतीचेच आप्त आहेत, त्या परंपरेत आहेत. आपल्याला हे ओवाळतात, पाद्यपूजा करतात, हार घालतात. आपल्याला नाही. आपण रामदूत आहेत. आपण कोण आहेत? हरिदूत आहेत. आपण माऊली दूत आहेत. आपण कोण आहेत? तुकोबाराय दूत आहेत. आपण कोण आहेत? नाथ नामदेवराय दूत आहेत. आणि त्याचे उपासक आपण असल्यामुळे लोक आपल्याला रिस्पेक्ट देतात. नाही तर लोक हे आपली काय करतील याबद्दल न बोललेलं बरं. आपल्या वस्त्राला, गंधाला, माळीला, शिंडीला हे रिस्पेक्ट देतात. का? तुम्ही वैष्णवाच्या परंपरेतले दूत आहात. अतुलित बलधामम हे मशैलापते. समर्थ म्हणाले, चपळांग पाहता मोठी महाविद्युल्लते परी, कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे. मारुतीला प्राधान्य का द्यायचं? मी वाक्य बोलेल, तुम्हाला जमलं तर टाळ्या द्या, पण सावध राहा. काय झालं? लक्ष्मणाला शक्ती लागली. रामायण माझ्या अभ्यासाचा विषय नाही. संजय महाराज पाचपोर आदरणीय, श्री रामराव महाराज ढोक हे दोघ जण त्यातले तज्ञ आहेत. आणि माझा विद्यार्थी, मला गुरु मांडणारा आमचा समाधान शर्मा. मला रामायणातलं काही कळत नाही. आणि समाधान पण येणारे भोजेकर माझेच आहे सगळे जण. ते मी काही शिकलो नाही रामायण, मला आलं नाही, ते माझा अभ्यास नाही झाला. मी भागवत करतो वर्षाला एखादं, तेही मला परवडत नाही. 3-3.5 लाखात करावं लागतं. 70-80 हजार तर गुणवाणालाच, ॲकोला, पॅडला, सिंथला, ट्रबल्याला, कलतरला सगळं जातं. खाली फक्त बुक्का आणि नारळ राहतं, त्यामुळे मी करत नाही ते. हे परडे बरे आपलं नित्य नूतन देखीजे. लक्ष्मणाला शक्ती लागली. राम व्याकुळ झाले. आता औषध कोण आणणार? ऐकता वैद्याने सांगितलं, आयुर्बलय यशोवरच. आयुर्वेदिक औषधानं लक्ष्मणाला बरं वाटेल. त्या काळात त्या पॅथी होत्या, नॅचरोपॅथी आणि आयुर्वेदा पॅथी. इलेक्ट्रोपॅथी, होमिओपॅथी या पॅथ्यानंतर आल्या, पण आयुर्वेदा पॅथी पूर्वापार होती. आय एम डॉक्टर. हा, मी एका पॅथीचं डॉक्टर आहे. मी प्रॅक्टिस करत नाही. का करत नाही? इकडेच मला सवड नाही, रोज परवडतं, त्यामुळे तिकडे हात घालत नाही. परेशान झाले राम. काय करावं कळेना. माझा भाऊ पडलाय. लक्षवेधी सूचना. औषध कोण आणता? हनुमानजीने उड्डाण मारली. थोडक्यात सांगतो कथा. एवढे ज्ञानी असताना
कोणती वनस्पती असावी, तंतुमुळ सोटमुळ काय असावीत, पालवी कशी असावी, सुकलेली असावी, काटेदार असावीत की टोकदार असावीत, की अंतरसाल आणायची की बहिरंग आणायची, खोड आणायचा की स्कंद आणायचा, फांदी आणायची का आग्रा आणायचा. ते म्हणाले हे करण्यापेक्षा पर्वतच उचलूया. कोणता पर्वत उचलला? द्रोणागिरी. आता अर्थ नीट ऐका, टाळ्या द्याल तुम्ही. द्रोणागिरी उचलला, पण द्रोणागिरी पर्वत मारुतऱ्याच्या हातावर थरथर कापायला लागला. कोण कापायला लागला? अरे बोला ना. पर्वत. आणि त्या पर्वताचे नाशिक जिल्ह्यातल्या सह्याद्री पर्वतावर 7 तुकडे पडले. किती किती? आणि त्या तुकड्याने सिंगाकार आकार धारण केला, म्हणून गडाचं नाव पडलं सप्तशृंग गड. 3.5 पीठातलं एक पीठ मारुती निर्मित आहे, त्या गडाचं नाव पडलं सप्तशृंग गड. आता ऐका, मारुतीच्या हातातील पर्वत थरथर का कापला? उत्तर असं आहे, तुम्ही सावध राहा बरं का, कोणाला तुम्हाला बोलाय. का कापला? नैष्ठिक ब्रह्मचर्यानं आचरण चांगलं असलं की पर्वतासारखी ताकद सुद्धा संताच्या हातात टिकत नाही, खराब होते. अर्थात आपला लंगोट पक्का असेल तरच, नाही तर पर्वत आपल्यावर, आपण खाली. शिकवणं काय मारुतीरायाची आचार शुद्धी असली पाहिजे. बर, अजून एक कथा सांगतो. महाभारतातील कीर्तन आटोपतो. 3 चरणापर्यंत मी आलोय. ज्ञानी भक्त पवित्र उत्तम गुणी. ऐका आता. महाभारतात कृष्ण या देवामुळे अर्जुन जिंकले काय? मी तुम्हाला प्रश्न विचारतोय, खालनं मला उत्तर हवंय, होय की नाही. एका कोणा माणसाकडून किंवा माता भगिनीकडनं. यत्र योगेश्वर यत्र पार्थो. गीता सांगते कृष्ण या देवामुळे अर्जुन जिंकले. माझं स्कॅनर आणि माझं ऑब्झर्व थोडा अभ्यास वेगळा तुमच्या समोर मांडतो. कृष्ण बरोबर होतेच, पण केवळ हरीमुळे अर्जुन जिंकले नाही, तर हाराची पण मदत झाली. हर म्हणजे महादेव. याला अर्थ काय? आता अर्जुनाला रथात बसवलं आणि दोर हातात धरून लगाम खेचला आणि अर्जुनानं सूचना दिली, भगवान कृष्णा, तुमचं माझं नातं असलं तरी आज तुम्ही माझे चालक आहेत, मी मालक आहे. माझी अशी इच्छा आहे, मैदानात ग्राउंडवर युद्धाच्या जागेवर आमचा रथ घेऊन चला. लगाम आखडला, घोडे निघाले. याच बिलात मी घोडे आणले. नाही कळलं तुम्हाला? लावण्यापेक्षा आणलेले बरे. कळलं तुम्हाला? घोडे आले आणि ब्रेक केला लगाम. आणि अर्जुन म्हणाले, सेनयोर उभयोर मध्ये रथम स्थापय मे च्युत. भगवद्गीता. 2 सैन्याच्या मध्यभागी रथ उभा केला आणि अर्जुनाने असं पाहिलं, हा सैन्य सिंधू पोखरीला. अबा बाबा, मला वाटलं सप्ताहात लोक असतील तेवढी गर्दी असेल. हा तर अफाट समाज आहे. आणि यात मारू कोणाला? मातुला अश्वश्वरा पुत्रा शाल्ला संबंधीनस्तथा. माझे सख्खे चुलत भाऊ दुर्योधन, काका धृतराष्ट्र, विदुर काका, पितामह भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य, हे तर माझे गुरु आहेत. आणि भगवंता, यांना मी मारणार नाही. कोण म्हणाल? अर्जुन. भगवान कृष्ण म्हणाले, तुला उभा राहायचं नव्हतं, लढायचं नव्हतं, तर कधी सागर बंगल्यावर, कधी यशवंतराव सभागृहात मला मीटिंगा तू का घ्यायला लावल्यास? किती बिचारे खळखळून हसले, तुम्हाला संधी नाही घेता आली. आता मला माहित नाही, तुम्ही उभा राहावं लागेल, पडला तरी चालेल, तुला लढावाच लागेल. कोण म्हणाले? कृष्ण परमात्मा म्हणाले. मग कसा बसा अर्जुन उभा राहिला? अर्जुनाने डोळे पुसल्याने विचारलं, देवा मी काय करू? काय करू? ना युद्ध कर. कुणाबरोबर? तुझ्या या सख्या चुलत भावांच्या बरोबर. अहो माझे भाऊ आहेत ते. वेडा कुठला? भाऊ आहेत तर मग विवस्त्र करून द्रौपदीला मांडीवर बसवताना त्याला लाज कशी वाटली नाही? आणि तुमच्या बुद्ध्या काय मातीत गेल्या होत्या? द्रोणाचार्य गप्प का बसले? पितामह भीष्मानी मान खाली का घातली? आणि आता म्हणतो भाऊ आहे. चुकला की भाऊ नाही, शिष्या नाही. चुकला की चुकला. नेता असू, पक्ष असू, मंत्री असू, घरचा असू, चुकला चुकला रिजेक्ट. विठाला विठाला विठाला.
याकरता महाभारत अभ्यासायचं, याकरता गीता पाहिजे. काय फिलॉसॉफी, ग्रेट फिलॉसॉफी एकदम. भगवंताचा संदेश आहे. तुझा भाऊ आहे, मला मान्य आहे, पण मी तुझ्या बाजूने उभा राहणार आहे. त्या गटातला अर्जुन समाप्त झाला पाहिजे, तुला गोळ्या घालाव्या लागतील. कोण म्हणतायत? कोण म्हणतायत? कृष्ण. कोणाला? अर्जुनाला. अर्जुनाची स्थिती गांडीवं संस्कृत हस्ताक त्वक्चैव परिदह्यते. इंद्रिय गलित गात्र झाले आणि अर्जुन म्हणाले, द्रोणाचार्य कृपाचार्य माझे गुरु आहेत, त्यांना मी मारणार नाही. आता इथं फार हळूवारपणा आहे. भगवान म्हणाले, तुझे जरी गुरु असले तरी, गुरु असू नये, जर गुरु गुरु केलं तर जिवंत राहण्याचा अधिकार त्यांना नाही. गुरु आहेत पण गुरु गुरु करतायत, समाप्त कर. कर्ण प्रत्यंच्या ओढली, बाण सोडायला सुरुवात केली, सगळे हारायला लागले. दुर्योधनाच्या गटात उधाण आलं, अब कल क्या किया जाए, आज का युद्ध तो खतरनाक हुआ, कल क्या किया जाए. मग त्यांच्या गटात मार्गदर्शक होता शकुनी. कोण होत? कोणाच्याही गटात कोणीतरी मार्गदर्शक असतच. 2 पद राजकारणात, परमार्थात, पेशव्यात आणि महाभारतात, रामायणात घातक आहेत. काका आणि मामा. तुम्ही जागेत ना सगळेजण? 2 पद, काका आणि मामा. आंधळा धृतराष्ट्र काका, कृष्णाचा मामा कंस. पेशव्याच्या काळात काका मला वाचवा, आणि पांडवांच्या काळात शकुनी. मामा भाचे, काका सांगितले नीट नीटकं ऐका. आता काय शकुनी डोकं लावलं? काय डोकं लावलं? बेटा दुर्योधन सुनो, मैं मेरे आंखों के सामने मेरे भांजे की समाप्ति नहीं देखना चाहता हूं बेटा. मेरे जीजू तो अंधे हैं और मेरे बहिना गांधारी ने पट्टी बांध के रखी है. जीजू पुत्र का कुछ भविष्य सोचो. मैं गांधारी नंदन शकुनी कह रहा हूं. कोणाच्याही संसारात बहिणीचा भाऊ संसारात कारभारी नसावा. महाभारत होतं. काही मेहुण्यांना माझा आज राग येऊ शकतो. बायकोचा भाऊ घरात फार नसावा. शिक्षणापुरताला सुखाने पाठवावा, त्याला 10,000 द्यावेत, बोळवण करावी, या म्हणावं. घर फुटल्याशिवाय राहत नाही. महाभारत. शकुनी तिकडून इकडे आला आणि त्यांनी बरोबर आयडिया केली. दुर्योधन एक काम करेंगे बेटा, क्या एक ही मतदार संघ में एक घर के 2 सदस्य खड़ा कर देंगे. बघा महाभारत बघा. तुम्ही आता ओरडता ही काय नीती काय, हे काय पक्ष का, एकाच घरातून 3 तिकीट. अरे तुम्ही पाणी नेत जा रे आधी. युट्यूबला पाहायचं, एखाद्या पेपरला पाहायचं, उगाच कमेंट करायची. कळाना वळाना तुला काही समजाना. काय केलं माहिती का? कुंतीला सूर्यापासून लग्नाच्या आधी झालेला मुलगा कर्ण फोडला. कुणी? शकुनीनी. आणि कृष्णाने कुंतीला विवाहानंतर पांडूपासून झालेला मुलगा अर्जुन, हे 2 जण एकाच मतदारसंघात एकामेकाच्या विरोधात उभा राहिले. बरोबर आहे ना? महाभारत. इकडे कृष्ण सपोर्ट करतायत कुणाला? पांडवाला. तिकडे शकुनी सपोर्ट करतोय कुणाला? दुर्योधनाच्या गटाला. तिकडून योद्धा कोण? कर्णाबरोबर, अर्जुनाबरोबर कोण टाकायचा विरोधी गटात? ताकदीचा पैलवान पाहिजे ना. टाकला कर्ण. कर्ण नाव सुचवल्या बरोबर पितामह भीष्मांची तळपायाच्या मस्तकाला गेली आणि पितामह भीष्म आता ओरडले, शकुनी शांत बैठो. गांधारी नंदन पितामह भीष्म जिगा जागता हुआ, मेरे सामने तो कुछ नहीं बिगाड़ सकता, इस गद्दी का बाल भी बांका नहीं हो सकता, मैं पितामह भीष्म हूं. ही ललकारी प्रतिध्वनी विदाउट विको रिप्ले करत आली आणि थरकाप सुटला दुर्योधनाचा, आंधळ्या धृतराष्ट्राचा, शकुनीचा. सुनो पितामह, सुनो सुनो, शांति से ले लो, सबरी से ले लो. सुनो, मैं तो आपसे बहुत छोटा हूँ, आप तो पितामह है, आपने शादी नहीं की, नैष्ठिक ब्रह्मचर्य पालन किया गादी के कारण. सुनो पितामह, मैंने कुछ नहीं किया, लेकिन मेरे भांजे का भवितव्य करने के लिए कुछ प्रयत्न किया है.
क्यों नहीं चाहते हो कि अर्जुन के साथ युद्ध करना करे? क्या प्रॉब्लेम है? अर्जुनाला पाहत पाहत पितामह भीष्म म्हणाले, हरकत नव्हतं युद्ध करायला कर्णाला, पण याचा आधार कार्ड अपडेट नाही कळलं तुम्हाला? लिंक केली नाही. याला अर्जुन पंडुपुत्र म्हणावं, अर्जुन सूर्यपुत्र म्हणावं, अर्जुन पांडव म्हणावं की अर्जुन कौरव म्हणाच. याला यादव म्हणावं की भोसले म्हणावं, कुलकर्णी म्हणावं, पटवारी का जोशी की कांबळे की पठाण, नेमकं काय म्हणायचं? एक अक्षर चुकलं तर आधार कार्डात 3-3 वर्ष एडिटला लागतंय. 7 बाऱ्याचं नाव चुकलं तर तहसील सरकारला अर्ज करावे लागतात. आत्ताच्या काळात, आत्ता त्या काळात तत्ववेत्ते होते श्री पितामह भीष्म. त्यांनी सांगितलं कर्ण नाही चलेगा, गांधारी नंदन हाट जाव. मान खाली घातीन कर्णन शकुनी निघून गेले. पण शकुनीचं पण डोकं, विरोधकाचं डोकंही एवढं कमी असतं असं कृपया समजू नाही आणि नका सुद्धा. मग काय, याला वडिलांचं नाव द्यायचंय आणि याला गादीचा अधिपती करायचा, राजा करायचा आहे ना. म्हणून बरोबर शकुनीनं दुर्योधनाला हाताखाली धरून कर्णाचा राज्याभिषेक रातोरात केला आणि त्याला कॅबिनेट केलं. त्यांना हसायला जागा मी दिली होती, पण न कळल्याबद्दल धन्यवाद देतो. आणि सकाळी सकाळी कर्ण अंगराजा म्हणून मंडपात आला आणि शंख वाजायला लागले आणि जय जयकार झाला. हर 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 आणि एकच आवाज, आक्रमण. कर्ण नटून खटून आला. कोणत्या प्रसंगाला ओरडावं याला कीर्तना शास्त्र आहे. करूप पाहतापासूनच तुटून पडले, बाणामाग बाण, बाणामाग बाण. आणि लक्षात आलं पितामहांच्या कृष्ण परमात्म्याच्या की कर्णा पुढं अर्जुन टिकणं अवघड दिसतंय बुवा. पण कृष्ण परमात्म्याने अर्जुनाला सांगितलं, बाण पुढे मार पण वर डुंकून पहा. वाक्य नीट ऐका. बाण मार पुढे पण वर डुंकून पहा. अर्जुनाच्या रथावरती एक ध्वज आहे, एक झेंडा आहे, एक पताका आहे. ती पताका फडफड फडफड फडकत आहे आणि त्यावर चिन्ह आहे हनुमंताचं. ज्ञानोबरायचं महाभारतातला स्टडी पहा. ते म्हणाले, ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू, पुढे काय, सारथी शारंग धरू अर्जुनेसी. नमन केलं, बाण सोडला आणि कर्णाचा बाण आला. कर्णाचा बाण हनुमंतरायाच्या पताकेला स्पर्श झाला आणि अग्निक्षेपण अस्त्र खाली वितळून पडलं. कर्ण निकामी झाला, मान खाली घातली आणि कर्णाचा अर्जुनाकडनं मृत्यू झाला. महाभारतात ती कथा मी समाप्त करतो. कृष्णाई बरोबर आहे हरी आणि हर म्हणजे महादेव भगवान श्री महारुद्र मारुती बरोबर आहे. तर केवळ कृष्णामुळे अर्जुन विजयी झाले नाहीत, तर मारुतीची सुद्धा कृपा होती. हे आजच्या दिवशी तुम्ही समजून घ्या. करी दुष्टांचा संहार अशी प्रभावी देवता मारुती आहे. म्हणून म्हणतसे शिव अंजोळी पसरोणी बैसे माझे ध्यानी सावधान. ही मागणी मागण्यासाठी अंजनी माते तू सावधान चिंतन कर. अशा प्रसंगाला वायुदेव येवणी प्रसाद देईल तुझला, भक्षिका वाहिला अविलंबे. तू तात्काळ घ्यायला हवा होतास, परंतु तिथे व्यत्यय केलास. एका जनार्दनी घारी नेता पिंड वायूने प्रचंड आसुडीला. हा मारुतीरायाचा प्रताप कमी वेळेत अर्जंट अभंग घेऊन तुमच्या समोर मांडायचा प्रयास आणि प्रयत्न मी केलाय. हे केवळ आजचं मारुती नावाचं पुष्प, हनुमंत पुष्प, महारुद्र पुष्प या जाज्वल्य मारुतीच्या चरणी हनुमान जन्म प्रसंगाच्या पवित्र पर्व काळात सप्ताहाच्या पहिल्या दिवशी समर्पित करतो. जसं नामभक्तीचं महत्व पहिल्या दिवशी वर्णन करावं, तसं त्या त्या देवतेचा सप्ताह असेल तर त्याचं वर्णनही करावं. आणि मारुतीरायाबद्दल एकनाथ महाराजांचा अभंग अजून एक चांगला आहे. कोणता अभंग आहे? नाम घेता विघ्ने जाय, नाम घेता विघ्ने जाय, नाम घेता विघ्ने जाय, नाम घेता
याचा महिमा, याचा महिमा, याचा महिमा, त्याचा महिमा वर्णो काय, त्याचा महिमा, महिमा वर्णो वा बुवा. 10 वाजले का? 10:30. त्याचा महिमा वर्णू काय, त्याचा महिमा, त्याचा महिमा वर्णू काय. नाम घेता विघ्ने जाय, नाम घेता विघ्ने जाय, विघ्ने जाय. या चित्त चोरट्याला का आपुले म्हणावे. वा, अशा मारुतीबद्दल मी काय बोलू. त्याचा महिमा वर्णू काय, त्याचं नाव घेतलं तर नाव घेता विघ्ने जाय. मग आता एक शंका आहे. रामकृष्ण हरी जप मी ऐकला, नमः शिवाय भजन मी ऐकलं, दिगंबरा दिगंबरा ऐकलं, ब्रह्मेश्वासाय नमः भजन मी ऐकलं, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई भजन मी ऐकलं, ज्ञानदेव तुकाराम ऐकलं, भानुदास एकनाथ ऐकलं. परंतु मी मारुती मारुती भजन माझ्या 14 पिढ्यांनी अजून ऐकलेलं नाही. असं ऐकलं का? देवी मारुती मारुती मी ऐकलं नाही अजून. ज्योतिबा बिरोबा आसरा खंडोबा मी ऐकलं नाही. एवढे नेते होऊन गेले, पण असं ऐकलं की आमदार खासदार धेंदा गदा किती आले मेले गेले, पण ज्ञानदेव तुकाराम भानुदास एकनाथ असं ऐकलं का? पाटील तलाठी आमदार खासदार यांच्या बापाने ठेवलंय ते, आणि यांनी हजारो कीर्तनात दिले तर आमच्यासारखा घेणार का? चल फट विठाल विठाल तसं मी मारुती मारुती भजन काही ऐकलं नाही, पण एक जुनं भजन ऐकलेलं आहे. छान आहे, तुमच्या पाठातलं आहे. कधी भेटेल रघुपती, हा कधी भेटेल रघुपती, मजला सांगा ओ मारुती, मजला सांगा ओ मारुती. कधी भेटेल रघुपती, अरे कधी भेटेल रघुपती, मजला सांगा ओ मारुती, मजला सांगा ओ मारुती, मजला सांगा ओ मारुती. त्रस्त झाला उर्मिलापती, त्रस्त झाला उर्मिलापती, कधी भेटेल रघुपती. हे भजन असे. कधी येशील मनमोहना, पहाया भारत आपुला. या जुन्या चाली. खरा तो एकची धर्म, ही चाल बर का, ही चाल दिगंबर ऐसा होतो.
हे तुकडोजी महाराज, गाडगे महाराज आणि जालना जिल्ह्यात रामनगर जवळ एक उटवद नावाचं गाव आहे. तिथे दुनियादासांची पद होती. दिगंबर हो तो ऐसा हो रमे नित उमा के संग रमन धर हो तो ऐसा हो. दिगंबर सर्व वरदाता दिगंबर हो तो ऐसा हो. हे चोरलं मी कधी भेटेल रघुपती मजला सांगा ओ मारुती. रघुपती, रघुकुळातला पती, पती म्हणजे मालक, जनकात मज भरताग्रज सीता वल्लभ कौशल्यानंदन असा राम भेटण्यासाठी रिक्वेस्ट प्रार्थना करतात संत मारुतीरायाला. मारुतीरायाला मारुतीच्याच करवी राम भेटतो. मारुती संत आहेत, भरत संत आहेत आणि हा आदर्श वारकरी संतांनी घेतल्यामुळं अशा मारुतीला शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता, अशा रामदूताला शरण जाऊन माझं पहिलं कीर्तन आज त्यांच्या चरणी समर्पित करतो. तुम्हाला काय लागतं मला माहिती नाही. सप्ताह आयोजन अतिशय सुंदर आहे. नवीन नांदायला आल्यावर लेकीला प्रपंचातल्या सासू सासऱ्याचा 3 वर्ष अंदाज लागत नाही. मी तर या गावात पहिल्यांदाच नांदायला आल्यामुळे मला तुमचा अंदाज काय लागणार आहे. तुमचा अंदाज घेत घेत विवेचन मी केलं. पखावज वादकाला, टाळकऱ्यांना, स्पीकरवाल्याला, रेकॉर्डिंग करणाराला, तरुण तरुणी, गावातील आणि पंचक्रोशीतील आलेला सर्व वर्ग या सगळ्या धन्यवाद देत ही आदरणीय पितळे महाराजांची आलेली परंपरा अव्याहत अशीच जावत कालपर्यंत चंद्र सूर्य तावत कालपर्यंत राहावी. गेल्या 50 वर्षापासून आपण सेवा करत आहात. देवदत्तं धनंजयः असाच एखादा परमार्थाचा शंखनाद इथे व्हावा अशी भावना व्यक्त करत माझ्या कीर्तन पुष्पाला इथे समर्पित करतो. काही त्रुटी चुका असतील तो वैयक्तिक माझा दोष आहे आणि यातलं काही बरं असेल तर गुरु परंपरेचं कृपा वात्सल्य अशी भावना व्यक्त करून माझ्या कीर्तन सेवेला मी विराम देतो. काहींना कंटाळवाणं झाला असेल, काहींना बोर झाला असेल, परंतु मला ही पहिल्या दिवशी बेसिकली तत्वज्ञानाची भूमिका मांडणं माझं आद्य कर्तव्य होतं. मी स्वतंत्र मारुती या विषयाबद्दल चिंतन केलंय. अजून मला वायू संहिता सांगायची राहिली, शिवरामात्मज कृत लीला सांगायच्या राहिल्या, रंगावधूत प्रकरण सांगायचं राहिलं. याच परंपरेत शिवपुराणातील वायू संहिता प्रकरण आहे, रुद्र प्रकरण आहे. एक एक प्रकरण 7-7 दिवस वक्त्यांनी बोलून संपणार नाही असं प्रगल्भ आणि प्रबुद्ध प्रकरण आहे. पण आपल्या संप्रदायात 1.25 तास 1.5 तास कीर्तन सेवा करावी लागते. रोज येणारे वक्ते, सगळ्या येणाऱ्या महाराज लोकाला सादर प्रणाम जय हरी माझा सांगा. 1-51 बळी अशा प्रकारचे वक्ते गावकऱ्यांनी निवडून तुकोणी घेतले मोती जैसे असे ज्ञाते लोक घेतलेत. त्या सगळ्यांच्याच मुखातून तुम्हाला चांगलं देखणं, अभ्यासू, वैचारिक मंथन, कुणी कुणी तत्वज्ञानातला ज्ञानकार आहे, कुणी कुणी वेदांत फिलॉसॉफीतला आहे, कुणी रामायण महाभारतातला ज्ञाता आहे, तर कुणी ज्ञानोबारायाची गाथा, ज्ञानेश्वरी 65, नाथरायांचं भागवत रामायण यावर साक्षेपी विचार करणार आहे. ज्याच्या त्याच्या बुद्धीनं जो तो त्याला पैलू पाडत असतो. सोनं एकच आहे, पण सुवर्णकार जसा असेल तसे त्याला वैडूर्य, पाचू, मोती, पिळ्याची, बदामाची करता येते. हे त्याच्या त्याच्या प्रतिभेचं काम आहे. तसे या अभंगाला पैलू सोपे, सरळ, साधे तुम्हाला कळावेत अशा भावनेपोटी मांडायचा मी प्रयत्न केला. टोपी घालून बुक्का लावणारे, हार घालणारे कोणी यजमान असतील त्यांनी तयार राहावं, कारण मधलं भजन होऊ लागलेलं आहे. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा हात वर करा, सगळे हात वर करा. जय विठोबा रखुमाई हरे विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा बोला पुंडलिक वरदान ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय सद्गुरु श्री श्वासानंद स्वामी महाराज की जय आई साहेब महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज की भारत माता की जय पवन सुत हनुमान की जय। महिला मंडळ थांबा जाऊ द्या त्यांना त्या आज ना उद्या जाणारच आहे जे जाणार आहेत त्यांना आपल्याला थांबवता येत नाही कोणाला जॉईंट प्रॉब्लेम आहे कोणाला अन्य त्रास आहेत ते बसून क्षेत्र ओलिताखाली आणण्यापेक्षा गेलेले परवडले लक्षात आलं हे कीर्तन पुन्हा सदा सकळ संतांच्या चरणी समर्पित करून माझ्या सेवेला विराम देतो एकदा माऊलींचं तुकोबारायांचं भजन सगळ्यांनी करायचंय ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम एक ज्ञानदेव तुकाराम भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ ज्ञानदेव तुकाराम भानुदास एकनाथ ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम भानुदास एकनाथ ज्ञानदेव तुकाराम भानुदास एकनाथ ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली सर्वेपि सुखिनः सन्तु सन्तु सर्वे निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् न्यूनते पुरते अधिकते सरते करुणे घ्यावे तुमते विनिमितसु हे कीर्तन पुन्हा एकदा भावांजली गावातल्या देवी देवता रुक्मिणी पांडुरंग परमात्मा मारुती राया आणि ज्या ज्या सत्पुरुषाच्या कृपेला